नमस्कार, मी किशोरी। आज मी बनवणार आहे मस्त अशी कांद्याची पात। इथं मी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे, डाळ घेतलेली मुगाची, कोथिंबीर, आलं, लसूण, कढीपत्ता, शेंगदाणे। फोडणीसाठी साहित्य बारीक करून घेणार आहे। लसूण, आलं आणि कोथिंबीर ठेचून घेणार आहे। आता आपण फोडणी देऊन घेणार आहे। चुलीवरती कढई ठेवून घेतलेली आहे। इथं आपलं साहित्य मस्त असं बारीक झालेले। आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ। कढई छान गरम झालेली, तेल टाकून घेणार आहे कढईमध्ये। मुगाची डाळ पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवू। तेल गरम झालेले, मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान तडतडती, कढीपत्ता टाकून घेऊ। फोडणीचं साहित्य लसूण, कोथिंबीर, आलं, कोथिंबीर पण टाकून घ्यायची आपल्याला, म्हणजे भाजीला चव चांगली लागते। फोडणी छान तळलेली, आपण सुके मसाले टाकून घेणार आहे। 1.5 चमचा तिखट टाकलेले, हळद, धना पावडर, कच्चा मसाला। मसाले छान मिक्स करून घेऊ फोडणीमध्ये। अशा पद्धतीने जर कांद्याची पात बनवली ना, मस्त लागती आणि चव पण मस्त येते ह्याला। आता कांद्याची पात टाकून घेणार आहे। कांद्याची पात मिक्स करायची, म्हणजे कमी कमी होत जातील परतल्यावरती। शेंगदाणे बारीक करून घेणार आहे पातीमध्ये टाकण्यासाठी। डाळ टाकून घेऊ। मुगाची डाळ आहे या। चवीनुसार मीठ, आपल्याला छान मिक्स असं करून घ्यायचंय। कांद्याच्या पातीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेते। अशी बनवली ना कांद्याची पात खूप मस्त लागते, चांगली चवीला पण खूप छान लागते। आणि आता कांद्याचा सीजन चालू आहे, त्याच्यामुळे पात भरपूर भेटते कुठं पण। तर ही आम्हाला पात जी आहे ना, ती त्यांच्या मावशीने दिलेली पात आहे, त्याची आम्ही ही भाजी बनवली आज। पातीला शिजण्यासाठी आपण झाकून ठेवणार आहे। आता आपण ताट काढून घेणार आहे। आपली पात तर मस्त अशी तयार झालेली बघा, खूप छान। आता आपण पात आहे ना ताटामध्ये काढून घेऊ। अशी पात बनवली ना, एका भाकरीऐवजी 2 भाकरी नक्कीच खातं माणूस। आणि गावाकडच्या पद्धतीने खूप मस्त झणझणीत झालेली पात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।